नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त नगर जिल्हा मजदूर सेना व स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीनं माऊली संकुल झोपडी कॅन्टीन येथे कामगार मेळावा आणि आदर्श कामगारांचा सत्कार सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी बाबूशेठ टायरवाले, योगेश गलांडे, विनायक देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, दत्ता तापकिरे, अशोक दहीफळे, सुनील कदम, सुरेश क्षीरसागर, पोपट पाथरे, आनंद शेळके, महेश लोंढे, वसंत सिंग, माजी नगरसेवक सचिन शिंदे, कामगार आयुक्त रेवणनाथ भिसले आदींसह कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. जागतिक कामगार दिवस आहे आणि महाराष्ट्र दिन आहे आणि आम्ही पहिल्यापासून प्रत्येक वर्ष कामगार मेळावा घ्यायचे. कोरोनाच्या काळात कंपनी बंद होता, कामगार अडचणीत होता, त्या काळात बंद झाले. आता परत आम्ही सुरू केले कामगार मेळावा घ्यायचे आणि कामगार क्षेत्रात काम करत असताना आतापर्यंत गेल्या 35 वर्षात आम्ही हजारो कामगारांना परमनंट केले. त्याच्यातले काही कामगार आता रिटायर होते 30-30 वर्ष काम करून आणि त्यांच्या मुलांना आम्ही आता कंपनीत घेतलं. तसं कधी काही कंपनीत होत नाही. आणि कोरोनाच्या काळामध्ये पण आमच्या 25 कामगार आम्हाला सोडून गेले, त्यांच्या मुलांना पण आम्ही त्या कंपनीत घेतलं. अशा पद्धतीने समाजसेवा म्हणून आमच्या नगर MIDC मध्ये कामगारांना न्याय मिळवून देण्याचं काम नगर जिल्हा मजदूर सेना करतात. गेल्या 35 वर्षापासून करतात आणि इथून पुढेही करत राहणार. आणि आमच्या एक कंपनी बंद करून कामगाराला काय मिळणार नाही. कंपनी चालू राहणार आणि कामगार जगला पाहिजे आणि कंपनी जगला तर कामगाराला न्याय मिळणार, काम मिळणार. अशा पद्धतीने आम्ही विचार करून काम करतात. पूर्वी आता पालकमंत्र्यांनी सांगितलं मुंबईमध्ये तत्सामान्य काय केलं गिरणी कामगाराच्या विषयी, तसं आम्ही कधी केला नाही. कंपनी बंद पडून दिला नाही. अडचणीच्या काळात ती कंपनी आम्ही चालवले. एक महिना उशिरा पगार घेतलं. अगोदर एक बिल भरायला लावायचे, नंतर आम्ही पगार घ्यायचे. असं करून आज चांगले दिवस आले. आज प्रत्येक कंपनीचं प्रोडक्शन वाढलं, सगळ्यांना काम मिळतात. आज MIDC मध्ये प्रत्येक कंपनीत गेटवर बोर्ड लावतो आम्हाला कामगार पाहिजे म्हणून. असं परिस्थिती निर्माण केली. चांगलं वातावरण तयार झाल्यानंतर नवीन कंपनी येणार. आम्ही एखाद्या कंपनी आल्यानंतर त्यांना त्रास द्यायचे, गुंडगिरी करायचे, त्यांच्याकडे कोणी कंडी मागायचे, असं प्रकार आम्ही होऊन देणार नाही. कोणी करायचा प्रयत्न केले त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. दिनानिमित्त व महाराष्ट्र दिनानिमित्त भव्य कामगार मेळावा घेण्यात आला. या कामगार मेळाव्याला कामगारांनी व महिला कामगारांनी खूप मोठा प्रतिसाद दिला. अक्षरशः आम्हाला असं वाटलं नव्हतं की एवढ्या प्रमाणात सुट्टी असून देखील कामगार येतील, तरी देखील आले. तर आज या कामगाराच्या मेळाव्यानिमित्त आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तसेच जलसंपदा मंत्री आहेत ते व कामगार आयुक्त रेवणनाथजी भिसले साहेब, बाबूशेठ टायरवाले, दत्ताभाऊ तापकिरे, सुनील कदम असे सर्व संघटनेचे पदाधिकारी, आपल्या MIDC मधील सर्व संघटना व त्यांचे कामगार सगळ्यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली. तर आम्हाला आज खऱ्या अर्थाने कामगारांसाठी काम करताना असं वाटलं की आपण जे काम करतोय ते अक्षरशः कामगारांपर्यंत पोहोचतोय. त्याच्यामुळेच एवढे कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले. जलसंपदा मंत्री यांच्याकडे आम्ही मागणी केली की नगर MIDC मध्ये जे काही प्रकार चालला आहे कामगारांच्या विरोधातला तो थांबवण्यासाठी त्यांनी आम्हाला कायद्याच्या दृष्टीने मदत करावी. त्यांनी देखील आम्हाला सांगितलं की कायद्याच्या चौकटीत जे काय असेल त्यामध्ये तुम्हाला संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही मदत करतो. तसेच कामगारांसाठी त्यांनी नगर आपल्या शहराच्या लगत जेवढे कामगार बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी एक नवीन विस्तारित MIDC वर्गागुत्ता येथे 600 एकरामध्ये आणण्याचं आता त्यांनी आवाहन केले आहे. तसेच कामगार हॉस्पिटल देखील येणार आहे. भविष्याच्या काळात ते कामगार हॉस्पिटल देखील करणार आहेत. यामध्ये संघटना व कामगार याच्यामधला जो दुवा आहे तो म्हणजे प्रशासन आहे. तो प्रशासनाच्या माध्यमातून ते आम्हाला सर्व काही मदत करण्यास तयार आहे. एवढं सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.